श्री स्वामी समर्थ. सण आला दारी घेऊन शुभेच्छांची वारी, आशेची पालवी सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी समाधानाच्या गाठी, एवो समृद्धी अंगणी वाढो आनंद जीवनी. आपल्या सर्वांना लवकरच येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलकडून मंगलमय शुभेच्छा. हे येणारे हिंदू नववर्ष आपल्या सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे तसेच आरोग्यदायी जावो. त्याचबरोबर या नववर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होत, ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होत असून हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो. यंदा 9 एप्रिल 2024 रोजी आपण हा गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहोत. तसेच गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात, घर खरेदी केलं जातं. तसेच नवीन व्यवसायास या दिवशी प्रारंभ केला जातो. नवीन उपक्रम या दिवसापासून सुरू केले जातात. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, वर्षभर आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या मुलांची, पतीची प्रगती व्हावी, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती व्हावी, आपल्यावरची सर्व संकट, बाधा, दोष, दारिद्र्य दूर व्हावं, यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. आपल्याला आंब्याच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे, ज्यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे. आता कशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असून या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे. हिंदू धर्मात आंब्याची पानं खूप शुभ मानली जातात. या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते. आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरतात. आपले हिंदू धर्मशास्त्रात आंब्याच्या पानाचे अनेक उपाय देखील सुचवलेले आहेत. हे जर उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, विघ्न दूर होतात. त्याचबरोबर आपलं भाग्य उजळतं. आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे तर तो दूर होण्यासाठी देखील या आंब्याच्या पानाचा उपाय हा प्रभावी ठरतो. तर आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी या गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला ही आंब्याची पानं तोडून आपल्या घरी आणायची आहेत. त्याचबरोबर पानं आणत असताना ही कुठेही तुटलेली, फाटलेली किंवा खराब झालेली पानं नसावीत याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. ही पानं घरी आणल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला याला स्वच्छ पाण्याने किंवा तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्याने आपल्याला ही पानं धुवायची आहेत. त्यानंतर त्यातील एक आपल्याला आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, गंगाजल नसेल तर तुमच्या घरामध्ये गोमूत्र असेल तर ते घ्यायचं आहे. गोमूत्र देखील नसेल तर घरातील जे स्वच्छ पाणी असेल तर ते एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, खडे मीठ टाकायचं आहे आणि आपण हे जे आंब्याचं पान घेतलेलं आहे तर या पानाने तुमच्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे किंवा जर गोमूत्र असेल तर ते गोमूत्र शिंपडायचं आहे, ज्यामुळं तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या घरातील फरशी या दिवशी पुसत असताना किंवा साफसफाई करत असताना या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद आणि चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला तुमच्या घराची साफसफाई करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना या दिवशी अभिषेक हा करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मी समोर कलश स्थापना करायची आहे. या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, अखंड अक्षदा, चिमूटभर हळद, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि दुर्वा टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि आंब्याच्या पानावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. नारळ हा सोललेला नसेल तर अतिशय उत्तम आणि सोललेला जर नारळ असेल तर त्याची शेंडी आपल्याला ठेवायची आहे वरच्या बाजूला आणि हा नारळ एकाक्ष असावा याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि अशा या नारळाची, या कलशाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि
तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवायचं आहे। ही पूजा करत असताना या कलशेची तुम्हाला विधिवत पूजा करत असताना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत, धूपदीप दाखवायचा आहे आणि तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर उरलेली जी आंब्याची पानं आहेत तर ती घेऊन तुम्हाला या आंब्याच्या पानाचं तोरण करायचं आहे आणि ज्या ठिकाणाहून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करत असते म्हणजेच तुमचं मुख्य प्रवेशद्वार, तर या द्वारावरती तुम्हाला हे आंब्याच्या पानाचं तोरण या दिवशी अवश्य लावायचं आहे। तसेच हा उपाय करत असताना अगदी शांतपणे करायचा आहे। त्याचबरोबर हा उपाय करत असताना तुमच्यावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यासाठी, तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, पतीसाठी, घरासाठी, तुमच्या घराच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंना। त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही जर अडचणी येत असतील तर तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। जात असताना पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यांना कच्च्या सुतामध्ये बांधायचं आहे। यानंतर ही जी आंब्याची पानं आहेत तर ती मधामध्ये आपल्याला बुडवायची आहेत, म्हणजेच या पानाचे जे शेंडे आहेत तर ते आपल्याला मधात बुडवायचे आहेत आणि ही पानं अशोक सुंदरी महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बसून ओम नमः शिवाय या भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तुमच्या मनामध्ये जी काही समस्या असेल, अडचण असेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल, समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे। घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर घरामध्ये जर नकारात्मकता जाणवत असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की घरावर कोणीतरी करणी बाधा केली आहे किंवा घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर तुम्हाला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत आणि या पानावरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला अर्पण करायचे आहेत आणि यावेळेला देखील आपल्या सर्व संकटात मुक्त होण्यासाठी या हनुमानाला आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला या आंब्याच्या झाडाची देखील पूजा ही अवश्य करायची आहे। या आंब्याच्या झाडाला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहेत, अक्षता टाकायच्या आहेत आणि हे जे जल आहे तर ते आंब्याच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर आंब्याच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर या आंब्याच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, त्याचबरोबर चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हा देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। शक्य असेल तर मातीचा किंवा कणकेचा दिवा तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य होत असेल तर घरामध्ये हवन हा अवश्य करायचा आहे, ज्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे, तुमच्या घराची भरभराट होणार आहे। तर अशा प्रकारे ही सेवा दिवसभर केल्यानंतर माता लक्ष्मीचं भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण केल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा देखील देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी तसेच भीमसेनी कापूर टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे। देवघरात देखील तुम्हाला देशी गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा तुम्हाला सकाळीच प्रज्वलित करायचा आहे आणि अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। त्याचबरोबर या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, अक्षदा टाकायच्या आहेत, पिवळी मोहरी टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बसून श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्री सुक्तमचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे। जर तुम्हाला पठण होत नसेल तर श्रवण केलं तरी देखील चालेल आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरी विष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे। तर तुम्हाला जर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा सुक्तमचं पठण किंवा श्रवण जर होत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा जाळायचा आहे। हा भीमसेनी कापूर जाळत असताना एखाद्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला हा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। त्यावरती तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत, 2 तमालपत्र टाकायचे आहेत। आता या लवंगा आणि तमालपत्र घेत असताना कुठेही खराब झालेली, किडलेली किंवा तुटलेली नसावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडाचे जे लाकडाचे जे तुकडे असतील तर ते तुकडे थोडेसे आपल्याला घ्यायचे आहेत।
त्यानंतर आपल्याला त्यावरती ओंजळभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि ओंजळभर खडे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला या सर्व वस्तू एखाद्या भांड्यामध्ये किंवा त्या एका प्लेटमध्ये घेऊन आपल्याला जाळायच्या आहेत. जाळत असताना यावरती आपल्याला जास्तीत जास्त भीमसेनी कापूर टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, ज्यामुळे आपल्या घरावरती सतत संकट विघ्न येत असतील, आजारपण येत असेल, तर ते दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर तो शोषून घेण्याचं काम करत असतो आणि अशा प्रकारे तुम्हाला या सर्व वस्तू जाळायच्या आहेत आणि याचा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये धूर करायचा आहे, जास्तीत जास्त धूर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि त्यानंतर तुमचा जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या आतल्या बाजूला ही जे भांडं आहे तर ते ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपले देवघरातील देवपूजा झाल्यानंतर आपण जो हा कलश स्थापना केलेली आहे तर तो कलशातील जे आंब्याची पानं आहेत तर ती टाकू न देता आपल्या घरातील तुमच्या तिजोरीमध्ये यातील 1-2 आंब्याची पानं ठेवू शकता. ही आंब्याची पानं ठेवत असताना या पानावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे तिजोरीमध्ये किंवा तुमच्या ज्या ठिकाणी पैसा ठेवत असाल, अडका धन ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ही आंब्याची पानं यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरातील जे धान्य असतं म्हणजे ज्वारी, गहू अशा प्रकारची धान्य असतात तर त्या धान्यामध्ये देखील तुम्ही एक आंब्याचं पान ठेवू शकता. त्याचबरोबर उरलेली काही जी आंब्याची पानं आहेत तर ती तुम्ही घराबाहेर फेकू न देता तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही सर्व पानं एकत्र करून बांधायची आहेत. नंतर ज्यावेळेला ही पानं पूर्णपणे सुकतील तर त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्हाला आंब्याची पानं आणायची आहेत आणि ही आंब्याची पानं तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या बाजूला तुम्हाला ही बांधायची आहेत. तुम्ही तोरण तर बांधायचंच आहे, त्याचबरोबर या तोरणाबरोबरच आपल्याला घराच्या आतल्या बाजूला हा आंब्याच्या पानाचा एकत्र गट्टा करून तुम्हाला बांधायचा आहे. आता ही बांधत असताना तुम्ही 11, 21, 7 अशा प्रकारे तुम्ही ही पानं बांधायची आहेत आणि त्यानंतर या कलशामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या इतर झाडामध्ये किंवा अर्पण केलं तरी देखील चालेल, परंतु इकडं तिकडं हे पाणी अजिबात फेकू द्यायचं नाही. हे अत्यंत पवित्र असं पाणी आहे. त्यानंतर त्यातील अक्षता देखील आपल्याला या झाडामध्ये टाकायच्या आहेत आणि यामधील जे 1 रुपयाचं नाणं आहे आणि 1 सुपारी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि या एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. या अक्षता ठेवत असताना हळदी कुंकवानं तुम्हाला त्या लाल पिवळ्या करायच्या आहेत आणि यावरती तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी ठेवायची आहे. ह्या सुपारीवरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी या सुपारीची आणि 1 रुपयाच्या नाण्याची तुम्हाला लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करायची आहे. जर तुमचं एखाद्या कामामध्ये जर काम पूर्ण होत नसेल, काही ना काही अडचणी येत असतील, बाधा येत असतील, तर त्यावेळेला तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात असताना ही जी सुपारी आहे तर ती तुम्ही तुमच्यासोबत देखील ठेवू शकता. परंतु तुमचं काम झाल्यानंतर पुन्हा आणून तुम्हाला देवघरामध्ये ही सुपारी स्थापन करायची आहे आणि अशा प्रकारे हा आंब्याच्या पानाचा उपाय तुम्ही जरी दररोज तुमच्या घरामध्ये जरी आंब्याच्या पानाचं तोरण लावलं तरी देखील चालेल किंवा तुम्ही दर विशिष्ट तिथीला म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी अशा विशिष्ट तिथींना जरी आंब्याच्या पानांचं हे प्रभावी उपाय केले तरी देखील तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन तुमच्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट प्रगती होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.